मित्रांनो, ती आपली गाडी आहे. तर ह्या गाडीला आपण काल काय काय काम केलं. काल मग परत एक एक्स्ट्रा मोबाईल चार्जर लावून घेतलाय मी. म्हणजे एक तर होता हा व्हाईट लाईट लावल्यावर कसला जबराट फरक पडलाय तुम्हाला परत एकदा दाखवतो बंद करून. आणि आता बघा ती बंद आहे आणि हे बघा व्हाईट लाईट. वाव, कसला जबराट. तुम्हाला मोठ्या रोडला जाऊन पण दाखवतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग लय लेट चालू करतोय मी. तर आज आपल्याला फायनली आपण लद्दाखला जाण्यासाठी आपल्या गाडीची सर्व्हिसिंग काय नाही. त्या दिवशी आपण इंजिन काम केलं पण टाईम कमी असल्यामुळं त्यामुळं आपण पूर्ण सर्व्हिसिंग नव्हती केली. तर आता सर्व्हिसिंग करायला गाडी लावतो आणि परत माघारी येतो, कारण दुकान बंदच आहे. दुकानावर बसाय कोण नाही आहे. तर चला जाऊया. पाहू शकता गाडी आपली. चला मित्रांनो, तर गॅरेजवर आलोय आता. गाडी एवढं सगळं मटेरियल आहे हे बदलायचं आहे. आता तुम्हाला शेवटी सांगतो मी किती पैसे होतात मटेरियलचं आणि इंजिन कामला किती पैसे लागले ते पण सांगतो आजच्या व्हिडिओमध्ये. टोटल म्हणजे जायच्या अगोदर गाडीला किती खर्च येतोय ती पण सांगतो डिटेलमध्ये. इथं गाडी लावली आता, तर दुकानावर कोण नाही आहे. तर मी काय करतो, मला सोडा येतील फिटर, मी दुकानावर थांबतो. फिटर काय केलं मग थोड्या वेळाने चक्कर राहणार मी. मित्रांनो, तर आता परत फिटरकडे चाललोय. आज कॅमेरा आणायचा लक्षातच राहिला नाही. भावाला सांगितला, भावानी पण नाही आणला. तर फिटायची इथं गाडी आहे, ते सामान नाही आलं तर तेच ठेवून घेतली मी इथं. तर ही गाडी घेऊन जायची. आपल्या गाडीला अजून काय झालं, सगळं दिलं LED बिलेडी, पण ते इंडिकेटर डायरेक्ट चारी संगच लागायचं. हजार्ड लाईट आहे ना, तिकीटच राहिलं, ते द्यायला चाललंय. अजून टेल लॅम्बल द्यायचे होते, ते पण माझ्या खिशातच राहिले. चला ती देऊन येऊ. कुलप लावूनच जातो जरा, कशी ही लाईट जोडतात हजार्ड लाईट ते पण शिकून येतो मी. आपल्याला पण कधी काही प्रॉब्लेम आला नाही तर आपल्या आपण जोडता येईल अशा प्रकारे. चलो चलते हे मित्रांनो. तर गाडी आता झाली सगळं सर्व्हिसिंग पण झालं. चेंज पॉकेट बदलले, लायनर बदलल्यात, ड्रम रबर बदलल्यात. आता गाडी चालू आहे म्हणून आवाज येतोय का नाही काय माहिती. एअर फिल्टर बदललाय. तर तुम्हाला गाडी बिडी धुतल्यावर आपण त्याच्यावर डिटेल व्हिडिओ काढू. आता काम चालू आहे अजून फिटायचं. त्याचा गाडी बिडी वॉश करून आलो मित्रांनो. तर पहिले चेन कवर धुवून घेतोय, कारण चेन पॉकेट बदलल्यामुळं परत बिना चेन कवरची गाडी धुतली तर त्याचं ग्रीस वगैरे निघून जाईल. त्यामुळं अगोदर चेन कवर धुवून घेतोय, मग गाडी आणतोय धुवायला. मित्रांनो, तर गाडी धुवायला आलोय आता. बघूया कशी चमकावतात गाडी. बघूया आता कशी चमकती गाडी. मागच्या वेळेस गाडी धुवून निघती पण ती एवढी काही निघली नव्हती. हा, तुम्ही नाही दिसत, आता मीच दिसतोय माझा. चला, हे आमचा मित्रच आहे किरण, मेकॅनिक आहे. हो बघा, आता त्या माझी एक गाडी त्याची एक गाडी आहे. तर त्यांनी मला अगोदर नंबर दिला, म्हणला ह्यांना गाडी आहे ह्यांची दूध आहे अगोदर. मित्रांनो, तर आशिष भैया गेलता बारामतीला. तर पाहू शकताय, बारामतीला जायचं म्हणजे आमची गाडी मोकळी येत नाही. गाडीत सामान घेऊन आलेलं आहे आणि गाडी फुल टाच बघून आणलेली. तर बघा, आज कॅमेरा काय आणला नाही, त्याला सांगितलं होतं तर मुद्दामून घेऊन आला नाही. काय ना का रे भैया, कॅमेरा नाही आणला? हा, काय बी काढतो म्हणून. कसली कटिंग केली, कसली हेअरस्टाईल, काय आदित्य द डॉना डॉन. पुढचं नव्हतं आणायचे, पुढचे टायर होते. पुढचे टायर हाईट ट्यूबलेसचे लई, पाठीमागचेच नाहीत. मित्रांनो चला, मनातल्या मनात शिव्या देतोय. काय व्हिडिओ काढतोय, बादल्या उचलायचं ते. चल काढतोय, उचल. चल जल्दी उठा. आदित्य द ब्लॉगर, आदित्य 75 चॅलेंज चालू करतोय आता. कधीपासून बंद केला व्हिडिओ मी. मित्रांनो, आजचा सगळा ब्लॉग ना मोबाईल मध्ये काढलाय. तर आता गोप्रो आलाय माझ्या हातात परत. तर काय करतो आपण, जी मागाशी तुम्हाला हे जसं मोबाईल मध्ये आपण जे फरक दाखवला ते आता गोप्रोत काढतो. बघूया.
बघूया कसा ही होतंय. जरा इथं काय ते कनिष आशिष भाई वैतागलाय. काय नाही मित्रांनो, गुड मॉर्निंग मित्रांनो. तर ही पाहू शकताय तुम्ही, ही आपला नॉर्मल लाईट आहे. कुत्र पाठीमागं लागलं का काय. मग अजून पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. ही आपली नॉर्मल लाईट आहे. तिथं जरा घरं बिरं आहेत त्यामुळं उजेड ही वाटतंय. तुम्ही पाहू शकता ही माझ्या गाडीची रेग्युलर लाईट आहे. या लाईटमध्येच मी इतके दिवस वापरत होतो आणि आता तुम्हाला LED लावून दाखवतो. काय फरक आहे मला सांगा फक्त कमेंट करून. होय, हां आता बघा लई लांब लावली, अख्खी डोळ्यावर जाईल एखाद्याच्या. मित्रांनो ही पाहू शकताय लाईट, व्हाईट लाईट लावल्यावर कसला जबराट फरक पडलाय. तुम्हाला परत एकदा दाखवतो बंद करून. आणि आता बघा ती बंद आहे आणि हे बघा व्हाईट लाईट. वाव कसला जबराट. तुम्हाला मोठ्या रोडला जाऊन पण दाखवतो. ह्याच्यानंतर अजून एक मोड आहे. आपल्याला जर पावसात ओले रोड असले तर व्हाईट लाईटमध्ये पण दिसत नाही, मग त्यावेळेस आपण पिवळ्या लाईटचा वापर करून पाहू शकतोय. पांढरी लाईट लय वरती चालली का रे आदित्य, का नाही? हां बरोबर आहे का? तर चला मित्रांनो, आता जरा थोडं तिकडं जातो आम्ही रोडला. ही अशी नॉर्मल लाईट आहे पाहू शकता. आणि आता ही LED लाईट लावल्यावर आला कसला आदित्य फरक आहे. लय फरक आहे, लय जमीन आसमानाचा फरक आहे. आणि आपण तिसरा मोड पण लावूया आता. ते लोक शेअर करायला गेलं काय. बरं ही बंद करून बघू. लय फरक आहे हा पण. हो वाव ही पण लाईट चांगली पडते पिवळी. आपण हजार्ड लाईट आहे ना ती आता बघूया कोपऱ्यावर तिकडं बघू आदित्य पुलापाशी. इथं मागणं काय आलंय का तिकडच्या खालच्या. इकडून जायचं घरी. तर मित्रांनो कॅन्सल झालंय. आता जरा इकडून चाललोय आम्ही. होय ना, चलो. लांब फरक आहे बरं. चला बंद करतो. हां मित्रांनो तुम्ही पाहताय ही हजार्ड लाईट आहे. त्याला हे हजार्ड लाईट म्हणजे ह्याच्यातले दोन्ही इंडिकेटर संगत लागतात एका वेळेस. त्याच्यामुळे पावसात किंवा धुक्याच्या वेळेस आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. तर आता मी गाडीची समोरनं लाईट कशी दिसते ती तुम्हाला दाखवतो. तर मी गाडीवरून पलीकडून घेऊन आलो आहे. तर पाहू शकता असं कॅमेरात ही होतं आहे. नॉर्मल लाईट बघा केवढीशी पडती. आणि ही LED बसवली ती कसली. आणि ही LED भारीतली आहे, खराब पण होत नाही पाण्याने. आणि अशा प्रकारे आपण ही केलेलं आहे. बस मित्रांनो ती आपली गाडी आहे. तर ह्या गाडीला आपण काल काय काय काम केलं काल. मग तर मित्रांनो पहिले तर ही LED लाईट टाकल्यात आपण. तुम्ही काल पाहिलंच असेल या LED लाईट. आणि प्लस याला पाठीमागनं रिफ्लेक्टर पण आहे, पाठीमागनं चालत दिसेल असं. परत एक एक्स्ट्रा मोबाईल चार्जर लावून घेतला आहे मी. म्हणजे एक तर होता हा आपल्याकडं आणि अजून एक लावून घेतला आहे. म्हणजे 2 डिव्हाइस संगत चार्जिंग होत्याला असं करून घेतलं आहे. त्यानंतर आपण 4 इंडिकेटर संगत लागतेला असं किट टाकून घेतले. हजार्ड लाईट किट म्हणतात त्याला, ते किट टाकून घेतले. बाकी मग इथं जो एअर फिल्टर असतो एअर फिल्टर चेंज केला. ह्या साईडने एअर फिल्टर असतो. लायनर चेंज केले, ड्रम रबर चेंज केले, चेन स्पॉकेट चेंज केले. अशा प्रकारे गाडीची पूर्ण सर्व्हिसिंग केलेली आहे. आणि ह्याला खर्च किती आला ते सांगतो मी. चला तुम्हाला एकच मिनिट. लई लांब पकडायला लागतं. कॅमेऱ्याला वाईड अँगल असणं खूप गरजेचं आहे तसं व्हिडिओ काढण्यासाठी. तर खर्च सांगतो मी एकच मिनिटात तुम्हाला. मित्रांनो तो टोटल आपल्याला किती खर्च झाला गाडीला आत्तापर्यंत. तर काल मी सर्व्हिसिंग केली त्यात 3200 रुपये खर्च झाला होता. 3200 रुपये कसा खर्च झाला. चेन पॉकेट टाकलं 900 रुपयाचं, LED लाईट टाकल्या 900 रुपयाच्या. त्यानंतर त्याला बटणं टाकली, 2 बटणं टाकली त्याची 100 रुपये. म्हणजे 1900 नंतर ना आपण त्याला हजार्ड लाईट एक टाकली. आणि ही म्हणजे इंडिकेटर ब्लिंक करण्याचं किट एक टाकलं. आणि त्यानंतर एक मोबाईल चार्जर एक बसून घेतला ते 400. म्हणजे किती झाले 2300 रुपये झाले. त्यानंतर एअर फिल्टर टाकला 250 रुपयाचा, तर तो झाला 2550 रुपये. त्यानंतर आपण लायनर टाकले, ड्रम रबर टाकले, ते मिळून 400 रुपये झाले. म्हणजे 2500 400 2900. त्यानंतर ना
आपण जे गाडी ज्या फिटरकडे काम केलं त्याला 300 रुपये दिले, कारण गाडीचं वायरिंगचं काम होतं ना ते, त्याच्यातच त्याला वेळ गेला, जवळपास 1 तासापेक्षा जास्त वेळ गेला. LED लाईट बसवणं, अजून चार्जर सेट करणं, जुना चार्जर तो का चालत नव्हता ते पाण्यात, अजून इंडिकेटरचं ब्लिंक किट टाकण्यात, त्यामुळे त्याला जास्त म्हणजे अजून तर दिले नाहीत, पण असं नॉर्मल त्यांचा तेवढा पैसे होतात. त्यानंतर अजून काय, असे 3250 रुपये आपला टोटल खर्च झाला. त्याच्या अगोदर आपण जे इंजिन काम केलं होतं त्याला आपल्याला 9,500 रुपये खर्च झाला होता, आणि त्या व्यतिरिक्त 9,500 आणि 3250 थोडक्यात किती झाले आपले 12,700 झाले समजा. आणि अजून आपल्या 3200 रुपयाची टायर जोड टाकायची ह्याला गाडीला, तर 12,700 आणि 3200 म्हणजे जवळपास 15,900 रुपये, म्हणजे 16,000 रुपये आपल्याला जायच्या अगोदर गाडीला खर्च झालाय. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. फिरायचं म्हणल्यावर खूप सारा खर्च आहे, मेहनत पण तेवढीच आहे, खर्च पण तेवढाच आहे. पण चला, बाय बाय.